नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, 30 जूनपर्यंत शेतकरी कर्जमाफीचा फैसला, 2 लाखांपर्यंत दिलासा मिळण्याची शक्यता, कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा। ही सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर शेतकरी मित्रांनो आताच सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमाफीबाबत हालचाली वेगाने सुरू असून 30 जूनपर्यंत याबाबत अंतिम निर्णय होणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे। अहिल्यानगर दौऱ्यावर असताना कृषी मंत्री भरणे यांनी ही माहिती दिली। यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा कृषी मंत्र्यांना दिला। कार्यक्रमात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा सत्कारही करण्यात आला। आयुर्वेद शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सचिन जगताप, माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी स्थायी समिती सभापती अविनाश घुले, नगरसेवक प्रकाश भानागरे यांच्यासह अनेक उपस्थित होते। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीबाबत बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे। या संदर्भातील अहवाल राज्य सरकारकडे सादर झाला असून 30 जूनपर्यंत अंतिम निर्णय होईल। 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे। या घोषणेमुळे राज्यातील आर्थिक संकटात सापडलेल्या लाखो शेतकऱ्यांच्या अपेक्षा पुन्हा वाढल्या आहेत। गेल्या काही महिन्यांपासून कर्जमाफीच्या चर्चेमुळे ग्रामीण भागात मोठी उत्सुकता निर्माण झाली होती। राज्यात बनावट बियाणे विक्री करणाऱ्यांविरोधात सरकार कठोर भूमिका घेणार असल्याचेही कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे। शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दुकानदारांचे परवाने थेट रद्द करण्यात येतील असा इशारा त्यांनी दिला। शेतकऱ्यांची फसवणूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही। बोगस बियाणे विकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे भरणे यांनी ठामपणे सांगितले। मित्रांनो, राज्यात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत। यावर बोलताना भरणे यांनी सांगितले की पणन मंत्री जयकुमार रावल विविध उपाययोजना करत असून सरकारकडून कांदा खरेदी सुरू करण्याबाबत प्रक्रिया सुरू आहे। पेट्रोल डिझेल टंचाईवर काय म्हणाले? मित्रांनो, राज्यात पेट्रोल आणि डिझेल टंचाईच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना कृषी मंत्री भरणे म्हणाले, इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, मात्र पूर्वीपेक्षा 20 ते 30% इंधन खरेदी वाढली आहे। त्यामुळे काही ठिकाणी तात्पुरते प्रश्न निर्माण होत आहेत। तर मित्रांनो, अशी हे कर्जमाफीच्या संदर्भातली आणि कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी देखील आणि राज्यामध्ये सध्या जे डिझेल आणि पेट्रोलचे कंडिशन चालू आहे या सर्व मुद्द्यांवरती कृषी मंत्री बोलताना त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे। तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशीच महत्त्वपूर्ण पुढेही व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।